एक 10 जूनला मी पळून जाऊन लग्न केलं, जे मी काळाराम मंदिरात केलं व मुंबईच्या नायगावच्या. आणि 10 ऑक्टोबरला माझ्या आईवडिलांनी सर्व कुटुंबाबरोबर नायगावच्याच राम मंदिरात माझं लग्न लावून दिलं. आज रामनवमी देखील आहे. आणि मग त्यामुळे 10 जूनला पण मी मॅरेज ॲनिव्हर्सरी साजरी करतो. ती पळून जाणारी मॅरेज ॲनिव्हर्सरी असते, ती आम्ही दोघेच साजरी करतो. आणि 10 ऑक्टोबरला आम्ही सगळेजण साजरी करतो. म्हणजे 2 ॲनिव्हर्सरी होतात तुमच्या? 2 ॲनिव्हर्सरी होतात. ते तिला 2दा गिफ्ट देतो मी, कारण दोन्ही दिवस खास आहेत तुमच्यासाठी. त्याच्यामुळे ते खरंच काही नव्हतं. म्हणजे अनेकदा मी अनेक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे, 1-1.5 वर्ष तर संघर्ष केला. कॉलेजमध्येच होतो मी, BSc करत होतो. ती जे स्कूलला वाटला होती. मग टुरिस्टची गाडी चालवायचो, सकाळी 3 ते रात्री सकाळी 9 वाजेपर्यंत हमाली लोडिंग अनलोडिंग करायचो. त्याच्यातून मग एक बिझनेस थिंकिंगचं डोकं होतं, त्याच्यातून गाड्या वाढवत गेलो, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम्सचा फायदा घेत गेलो. त्याच्यातून एका गाडीच्या 6 गाड्या केल्या, 6 गाड्याच्या 35 गाड्या केल्या. आणि मग एका वेळेनंतर लक्षात आलं की हे आपलं करिअर असू शकत नाही, आपल्याला काहीतरी मोठं करायचं. तो साल साधारण ते 95-96? नाही, तो साल साधारण 98-99चा होता. ओके. आणि मग त्या काळात 99 साली हा जो क्रिस्टल कंपनीची जी स्थापना आहे ही 2000 साली मी केली. 99 पासून त्याची प्रोसेस सुरू केली. आणि मग त्याच्यावरती रिसर्च केला, कारण मी स्वतः MBAचा स्टुडंट देखील. त्याच्यावरती रिसर्च केलं, रिसर्च डॉक्युमेंट बनवले. त्याचे आपण एखादा बिझनेस करत असताना त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो, तो प्रोजेक्ट रिपोर्ट केला. माझ्या ग्रोथ प्लॅन तयार केला. मी 2000 मध्ये जेव्हा माझी कंपनी सुरू केली तेव्हा माझ्याकडे 2010चा ग्रोथ प्लॅन माझ्या हातात होता.